पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। ओम नमो नारायणाय वेद वेदांत वेद्या वंद्या प्रणवंद्या सुसंग्रह श्री गणेशा आता वंदू सरस्वतीची चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती विश्वस्फूर्तीचे आता वंदू सद्गुरु तो स्वानंद वज्र पंजरू ज्या आचने हा संसार होय सुखकरणोपाय जेने मस्तकी ठेविता हातू अहम भाव होय घातू सोहम भाव होय प्राप्तू अद्वैतानंद पुंडलिकावरती हरिभक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो शिवाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पुन्हा गरुडा प्रति भगवंत बोलता झाला प्रीतियुक्त आगाताक्षर्या मरण समयात प्राणी मनुष्यात जो जन्मे। कथेचं अनुसंधान भगवान परमात्मा गरुडजींना बोलू लागलेले आहेत। गरुडजींनी विचारलं होतं प्रेतकल्पाची कथा, त्याबद्दल भगवान परमात्मा सांगू लागले ऐका। तयाने दक्षिणेकडे करुणी मुख भूमी गोमयाने सारवावी सम्यक दक्षिणाग्र कुश सकळिक पसरावे देश मानवी। आणि आता पुढं प्रेतकल्पाची कथा सांगत असताना भगवान परमात्मा सांगतायत मृत व्यक्ती झाल्यानंतर ना त्याच्या 3ऱ्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतची जी करण्याचा विधी आहे त्या विधी करणाऱ्यानं दक्षिणेकडे मुख करायचं आणि ती जमीन सगळी शेणानं सारवून घ्यायची आणि गवताच्या आसनावरती बसायचं। गवताचं असणारे दर्भ पसरून त्याच्यावरती बसावं। अजून पुढं आणि तिळाचे किजे विकिरण विधियुक्त गोपी चंदन शालिग्राम तीर्थ करून चंदन मिळवून सिंचन किजे। आणि त्यानंतर ना तीळ घ्यायचं, तिळाचं विकिरण तिथं असणाऱ्या शेणाचं सारून घ्यायचं, त्याच्यावरती तीळ टाकायचं, विधियुक्त गोपी चंदन लावायचं। शालिग्राम तीर्थ आहे भगवान श्री विष्णूची छोटीशी मूर्ती भेटते आणि त्या शालिग्राम मूर्तीला सगळ्या मूर्तीला सर्वांगाला चंदन लावावा। तुळशी सर्व अंगावरी घालून नव छिद्र द्वारी हे मखंड ब्रह्मारंद्री मुखा भित्री नाभिस्थानी। आणि सगळ्या अंगावरती तुळशी लावावी। 9 छिद्र असतात मानवाच्या शरीराला, त्या प्रत्येक छिद्रामध्ये तुळशीचं पान गोपीचंदन सर्व ठिकाणी सर्वांगाला लावावा। कैसेची नाशिकी नेत्री आणि घाली गे कर्णद्वारी इतुक्या स्थानी उक्त मंत्री सुवर्ण नरी घाली गे। तुळशीचं पान हे असणारं प्रत्येक ठिकाणी घालावं। नाकामध्ये असेल, कानाच्या छिद्रामध्ये असेल, नाभिस्थानामध्ये असेल, एकंदरीत शरीराला जेवढे छिद्र आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुळशीचं पान घालावं असं सांगतात। यताधिकार ग्रंथात मंत्र असती जे पुनित हे श्रवण करावे समस्त दाने बहुत ते द्यावी। आणि मग त्या गृहस्थानं ब्राह्मणाला बोलवावं, अनेक प्रकारची दानं यथाशक्तीनं द्यावी। ग्रंथामध्ये जी मंत्र सांगितलेले ते मंत्र वेदाचे असतात, पुनीत असतात, ते मंत्राचं उच्चारण करावं। नाही आपल्याला जमत तर ब्राह्मणाकडून उच्चार करून घ्यावा, ते मंत्र श्रवण करावे आणि ब्राह्मणाला यथाशक्तीनं दक्षिणा द्यावे। प्राणोत्क्रमण समयात पिंडदान करावे विधियुक्त अधिकारी प्राचीनावित होऊन निश्चित दक्षिणमुखे। आणि प्राण त्याचा निघून गेल्यानंतर ना पुन्हा त्यावेळेस पिंडदान विधियुक्त करावं। विधियुक्त म्हणजे काय, जसं शास्त्रामध्ये सांगितलं, ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्याला पिंडदान तिळतर्पण करावं आणि अधिकारी व्यक्तीनं करावं असं सांगतात। शिवाचे नाव घेऊनी व्रीही आत्वा येवे करुणी शिविके वरी स्थापुनी द्वार देशस्थानी आणावा। आणि महादेवाचं भजन करावं, कारण कैलासीचा राणा असणारा महादेव जे आहे, मुक्तिदाता तो असणारा भगवंत आहे, त्याचा अधिष्ठान आहे, म्हणून त्याचं असणारं नामस्मरण करावं। आणि ते असणारं जे काय प्रेत आहे ते असणाऱ्या शिबिकेवरती म्हणजे त्या असणाऱ्या शिबिकेमध्ये ठेवून दरवाजापर्यंत घेऊन यावा। प्राचीनावाविती जो असेल सुतबंधू अथवा सपिंडातील पुत्राने पिंड निर्मळ पांथनामे विमळ पै द्यावा। आणि आता पिंड देण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। मुलानं पिंड द्यावं, पिंड असणारं अर्पण करावं। मुलगा नसेल तर भाऊ आहे, भावाला अधिकार सांगितलेला आहे। किंवा त्या घरामधील
कुणीही त्या ठिकाणी असणारं सपिंडामध्ये त्या घरामध्ये व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी भाऊ असेल मुलगा असेल अशा पद्धतीने त्यांनी पिंड द्यावं असं सांगतात. चार पिंड खेचर नामान विश्रामस्थानी भूतनामाने पिंड द्यावे विधी करून ब्राह्मणाने पश्चिमद्वारी. मग आता पिंड देत असताना पिंड म्हणजे नैवेद्य दाखवावा लागतो त्या असणाऱ्या निवद त्या प्रेताच्या ठिकाणी. मग 4 ठिकाणी सांगितले. जिथून आपण असणारं ते प्रेत उचललंय तिथं एक असणारं पिंड ठेवावं, त्याला खेचर नावानं सांगितलेलं आहे. पुन्हा आपण घेऊन जात असताना तिथं विश्रांती टेकवतो, विश्रांती देतो. त्या विश्रांतीच्या ठिकाणी भूत नावानं ते असणारं पिंड द्यावं लागतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष घराला लागत नाही. तिथून पुढे गेल्यानंतर ना ब्राह्मणाच्या हातून पिंड अर्पण करावा असं सांगतात. उत्तरेकडे क्षत्रियाने पूर्वेकडे वैश्याने जाणे दक्षिणाचे अनुमाने शूद्राने प्रेत काढिले. उत्तर दिशेकडे घेऊन जात असताना क्षत्रियानं जावं, पूर्वेला वैश्यानं जावं, दक्षिण दिशेला शूद्रानं ती बाहेर काढावं. अशा पद्धतीने पिंडाचे प्रकार महाराज सांगतात. चांडाळ अग्नी चिंताग्नी वर्ज करावा सूचिकाग्नी शूद्रपती ते आणला जो अग्नी वर्जोनी काष्टाग्नी शुद्ध द्यावा. स्मशानीची भूमी शोधन करावी शुद्ध गोमयाने उदके समार्जन करून शुष्क काष्टाने चिता केली. मग मशानेची तिथं स्मशान भूमीमध्ये गेल्यानंतर ना तिथली जमीन अगोदर पाहावी, शोधावी, ती जमीन शुद्ध करावी. मग त्या जमिनीवरती गाईचं गोमूत्र असावं, मृतिका असावी आणि त्या मृतिकानं आणि गाईच्या गोमूत्रानं ती जागा अगोदर शुद्ध करावी अशा प्रकारे सांगतात. मग होऊनी उदंड मुख पेटवावी काष्टे अनेक सवस्त्र गंध माल्याधिक घालून सम्यक दहन केले. साधकाख्यास पिंडदान करावे आणि शवाहुती हवन शवाजे विलेपन तिलसर्षपान समिषित मुकामाज्या जाहुती देऊनी मंत्रोक्त शवाप्रती अग्नी लावून ऐशी भारती बोलावी निश्चिती प्रेतस्थानी. आणि अशा पद्धतीने तिथली जागा स्वच्छ सारून घ्यावी. गाईचं गोमूत्रानं असेल किंवा मृतिकेनं असेल. त्यानंतर प्रेत ते असणाऱ्या अग्निकाष्ठावरती ठेवावं. त्याच्यामध्ये चंदनाचा समावेश असावा, मुखामध्ये तुळशीपत्र असावं, विधियुक्त मंत्र म्हणावे आणि त्यानंतर त्या प्रेताला अग्नी लावावा. येते तू उत्पन्न झालासी आणि येऊनी मनुष्य देहासी स्वर्ग लोका प्रति जासी तरी आहुतीशी तो गेही. आणि आहुती देत असताना म्हणजे त्या प्रेताचं दहन करत असताना आपण अग्नी देतो त्या प्रेताला. त्यावेळेस त्या प्रेताला अग्नी देताना आपण बोलावं लागतं. जन्माला आला, जन्म झाला पृथ्वी तलावरती, एवढा दिवस जगला, आता स्वर्ग लोकासाठी तुमचं स्थान रिकाम आहे अशा प्रकारे उच्चार आपण करावा. त्यावेळेस ती स्वर्गाला जातं असं सांगतात. ऐसे बोलोनी प्रेत वस्त्र स्मशानी टाकाय पवित्र मग रोदन सह मित्र गाढ विचित्र करावे. मग त्यावेळेस गेल्यानंतर ना त्या प्रेताचं दहन केल्यानंतर ना आपली जी असणारी कपडे असतात तिथं आपण आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर ना ती वली कपडे तिथंच ठेवावं लागतात, घरी आणायची नसतात, तिथंच ठेवायची. आणि घरी आल्यानंतर ना मग त्याच्या असणाऱ्या चिंतनामध्ये दुःखामध्ये काळ घालवावा. निश्चेष झाल्यावरी दहन आस्तींचे करावे सिंचन आर्द्र मृण्मय पात्रात जाण पंचरत्नानी संमिश्रित. आणि त्याचं दहन विधियुक्त परिपूर्ण झाल्यानंतर ना त्याच्या अस्थी गोळा कराव्यात. त्या अस्थी कुठंतरी पवित्र क्षेत्रामध्ये तीर्थामध्ये विसर्जन कराव्यात असं सांगतात. गंगा आदी तीर्थ पवित्र स्थानी आस्ती टाकाव्याने होनी रक्षण केल्या भूमी स्थानी खरुणी देवालय स्थापिले. आणि त्या अस्थी कुठं टाकायच्या? एखाद्या गंगेच्या पाण्यामध्ये किंवा गंगा व्यतिरिक्त गंगा सारखं पवित्र तीर्थ जगतामध्ये अनेक आहे, त्या ठिकाणी अस्थी नेऊन टाकाव्या. किंवा आपण जर रक्षण करून ठेवलं तर तिथं एक असणारा समाधी स्थान किंवा मंदिर देवालय काहीतरी बांधावं असं सांगतात. चौथ्या दिवशी आस्ती संचयन अथवा तृतीय द्वितीय दिन ना तरी सद्य संग्रहण सर्व वर्णांनी करावे. आणि सगळ्या वर्णासाठी सांगितलेला विधी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे. 4ही वर्णासाठी सांगितलेला विधी काय करायचं? तिसऱ्या दिवसामध्ये ते असणाऱ्या अस्थी विसर्जन करायच्या किंवा दुसऱ्या दिवशी कराव्या किंवा सांभाळून घरामध्ये ठेवावं. तिथं असणाऱ्या जागेवरती मंदिर बांधावं, देवालय बांधावं, समाधी स्थान बांधावं. हा विधी आतापर्यंत सांगितलेला प्रेताला उचलल्यापासून दहन केल्यापासून
तिसऱ्या दिवसापर्यंत सगळा विधी सर्व वर्णांनी करावा. नामे पिंड देवोनी मग आस्ती ठेवी जे पुरुणी नंतर स्नान सर्व जनानी लहान थोरानी करावे. आणि ते पिंड प्रेत नावानं ते असणारे पिंड द्यावं. मग ते जे अस्थी आणलेल्या होत्या त्या अस्थी पुरून ठेवाव्या. एकतर तीर्थामध्ये टाकून द्यावं, विसर्जन करावं, नाहीतर कुठेतरी जमिनीमध्ये पुरून ठेवल्यानंतर तिथं देवालय बांधावं, समाधी बांधावी, मंदिर बांधावं, अशा प्रकारे सांगतात. आणि घरी आल्यानंतर ना पुन्हा मग लहान थोर असो कुणीही असू दहन करायला गेल्यानंतर ना पाठीमाघारी आल्यानंतर ना आंघोळ करावी, अशा प्रकारे सांगतात. करोनिया प्राचीनाविती दक्षिण मुख वस्त्रासहिती सव्याना आम्ही अंगुले निवृत्ती स्नानविधी करुनिया. मग करुणियाचे मन त्यासी सपिंडी उदक दान स्थापो नियक पाशान नामगोत्र उच्चार पूर्व. घरी आल्यानंतर ना विधियुक्त स्नान करावं. लहान थोराने मिळून आल्यानंतर ना मग पुन्हा शुद्ध अशा प्रकारचे आचमन झाल्यानंतर ना एक पाषाण उभा करावा, दगड, त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहावं, एखादा मंत्र म्हणावा. पुढं सपिंडानी तिला अंजुळी देऊनी स्नान तत्काळी करोनी पूर्वभूमी जवळी सबंधी मिळी पयावे. आणि मग ते असणारे जे काही सपिंड आहेत म्हणजे त्या घरातील जे व्यक्ती आहेत, पिंडदान केलेली व्यक्ती, ते जवळ यावे. त्यांनी असणाऱ्या त्या स्थापन केलेल्या पाषाणावरती तिलांजुळी द्यावी. घरी आल्यानंतर स्नान करावं, अशा प्रकारे सांगतात. मग चावनिया निंबपत्र पाय ठेवून पाषाणावर यावे ग्रहा प्रतिसत्वर हे खगेंद्रा त्या दिवशी. मग त्या दिवशीचा विधी, तिसऱ्या दिवशीचा विधी काय सांगितला? एक दगड घ्यायचा, त्या दगड जमिनीमध्ये तिथं अर्धा पुरायचा, त्याच्यावरती लिंबाचा असणारा त्या ठिकाणी पाणी शिंपडायचं. मग त्याच्यावरती पाय द्यायचा, घरी यायचं. घरी आल्यानंतर पुन्हा आंघोळ करायची, अशा प्रकारचा विधी करावा, भगवंत गरुडाला सांगतात. या द्रव्य अधिकार्याने षटपिंड केले शास्त्राप्रमाणे ही द्रव्ये दशपिंडाकारणे नरपिंड पंडिताने पैजावी. आणि ज्याच्यापाशी द्रव्य अधिकार आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, त्यानं 6 प्रकारचे पिंड शास्त्रामध्ये सांगितलंय. त्या पद्धतीने जर केलं तर ते पिंड ब्राह्मणाने स्वीकारावे, ते ब्राह्मणाला अर्पण करावं, असं सांगतात. गोत्री अथवा सगोत्री जो प्रथम दिनी कर्म करी पुरुषात्वा असो नारी दशावरी त्याने चकीचे असं म्हणले. मग पहिल्या दिवशी जे नाही आता सांगितलेला विधी केलेला आहे, त्याच व्यक्तीनं 10व्या दिवसापर्यंत सगळा विधी करायचा. दुसऱ्याला अधिकार नाही. मग ती घरामधला असू द्या किंवा बाहेरचा जरी असला तरी ज्यानं सुरुवातीला केलेल्या त्या सगळ्या विधी त्यानं 10व्या दिवसापर्यंत कराव्या. प्रेतत्वापासोनी प्राणी न सुटे नवश्राद्धा वाचोनी द्वादश दिनात केल्या प्राणी पाप तरुणी स्वर्गी जाई, असं म्हणले. मग त्या असणाऱ्या व्यक्तीला, मृत झालेल्या व्यक्तीला प्रेताला प्रेतत्व निर्माण होतं. आणि नवश्राद्ध काल आपण सांगितले, रोज एक पिंड द्यायचं. आपण ते करत नाही. 10व्या दिवशी ब्राह्मण ते नवपिंड करतात, त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि ती नवमिश्र श्राद्ध केल्याशिवाय तो जीव त्या प्रेतत्वापासून सुटत नाही, असं सांगतात. प्रथम तृतीय पंचम दिन सप्तम नवम एकादश जान या विषय श्राद्धा लागून अगत्याने आचरावे. मग हे नवमिश्र श्राद्ध सांगितले. पहिल्या दिवशी करायचं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, अशा प्रकारचं ही श्राद्ध प्रत्येक दिवशी करावं. त्यामुळं काय होतं, प्रेतत्वापासून त्या जीवाची सुटका होते, असं सांगतात. संध्याकाळी ओल्या पात्री पय घालो नि आंधोळीवरी प्रेत उद्देशे मृतभूमीवरी 10 दिवस वरी नित्य. आणि संध्याकाळी मग ओल्या असणाऱ्या पात्रावरती त्याच्यावरती त्या ठिकाणी बसावं, राहावं आणि त्या प्रेताच्या सुखासाठी प्रार्थना करावी, असं सांगतात. अथवा 3 दिवस पर्यंत नातरी एका निश्चित ठेवावे नसो निपरमत्त सावध अत्यंत असावे. प्रथम दिवशी न तिजे भोजन कोणी दिल्या आणून अन्न अथवा विकत घेऊन आलवण भोजन करावे. मग दहन केल्यानंतर ना पहिल्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही. कोणी आणून दिलं किंवा विकत घेऊन बाहेरनं कोणी दिलं तरच खावं, घरामध्ये करून खायचं नाही, असं सांगतात. सर्व आणि निघावे भूमीवरी तत्पर असावे श्रवणाचारी ज्ञान वैराग्य परोपरी श्रवण निर्धारित करावे. आणि मग त्याचा 10वा 13व्याचा सगळा विधी होईपर्यंत सर्वांनी जमिनीवरती झोपावं. आणि या 10, 12, 13 दिवसामध्ये ज्ञान वैराग्याच्या गोष्टी ऐकाव्या, भगवंताचं चरित्र ऐकावं, कथा ऐकावी. का ऐकावी
13 दिवस पर्यंत त्याचा जीव तिथंच असतो, द्वारदोषामध्ये असतो, दरवाजापाशी राहतो त्याचा जीव. 13व्याचं जेवण आपण दिलं की तो त्याच्या प्रवासाला निघून जातो. मग 13 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण रडलं तर त्याला दुःख होतं. आपल्यासाठी एवढी लोक रडतात. त्याला दुःख होऊ नये म्हणून भगवंताचं भजन करायचं, कथा कीर्तन करायची, आनंद त्याही जीवाला वाटतो, आपल्यालाही वाटतो, असं महाराज सांगतात. देह झाल्या देह्यमान पीडा होत असे दारुण यास्तवतांछार तीर्थ गोदान धार्मिक नराने करावे. देह दहन झाल्यानंतर ना पीडा होते, त्रास होतो. त्याच्यामध्ये जीव नावाचं तत्व निघून गेलेलं असतं. शरीर राहतं तरी सुद्धा दहन केल्यानंतर ना पीडा होते. मग ती पीडा होऊ नये म्हणून त्या घरातील धार्मिक व्यक्तीनं गोदान करावं ब्राह्मणाला, असं सांगतात. वयसिंचन चितास्थानी गरुडा करावे अगत्याने यमदूत जीव घेऊन यमसदनी शीघ्र जाती. आणि ज्या ठिकाणी प्रेताचं दहन केलेलं आहे तिथं दुधाचा सडा टाकावा. ती असणारी जागा शुद्ध करावी, कारण तिथून असणारे यमदूत त्या असणाऱ्या जीवाला घेऊन पुढच्या असणाऱ्या मार्गाला, त्याच्या प्रवासाला घेऊन जातात, असं भगवंत बोलतात. मग पुसोन यमरायासी पुन्हा येती भोलाका लोकासी त्रयोदश दिन जीवासी द्वारदेशी ठेविती. मग ते असणारे दहन केल्यानंतर ना यमाचे दूत येतात, त्या जीवाला घेऊन यमनगरीला जातात लगेच तात्काळ, आणि यमनगरीचं दर्शन करून पुन्हा महागारी आणतात. आणि जिथं त्याचं घर आहे त्या घराच्या दरवाजामध्ये 13 दिवस पर्यंत त्याला ठेवतात. 13 दिवस पर्यंत तो इथंच राहतो. आणि काय काय होतं पुढं ऐका. तो जीव फार कष्टी होत हाहाकारे स दुःखित स्वजन जे रुदन करीत आत्वा वंचित श्लेमाधिक. असू द्या. म्हणून मृत व्यक्तीच्या पाठीमागं रडायचं नाही, याच्या पाठीमागं शास्त्र आहे. शास्त्र वेदामध्ये पुराणामध्ये सांगतात, जे गेल्यात त्याच्या पाठीमागं जास्त दुःख करायचं नाही. जवळचं असतं दुःख होतं, पण ती तात्पुरतं राहतं. कारण कसं आहे, तो व्यक्ती तिथेच राहतो. 13 दिवस पर्यंत तो तिथून दरवाजामधून हालत नाही. मग आपण रडतो, आपण रडलेलं ते पाहतो जीव, मग त्या जीवालाही दुःख वाटतं. पहा माझ्यासाठी किती रडतात, किती दुःख करतात, म्हणून त्या जीवाला दुःख होतं. म्हणून रडायचं नाही, असं महाराज सांगतात. देणे पाव्या ते दुःख त्याचे त्याशी भोजन देख यास्तव जे आप्त लोक त्याने क्षण एक न रडावे. आणि त्या जीवाला जर दुःख झालं, कारण माणूस मृत झाल्यानंतर सुद्धा दुःख होतं, कारण तो असणारा जीव तिथेच राहतो. त्याच्या असणाऱ्या त्या जीवाला दुःख होतं आपण रडल्यानंतर आणि दुःख झाल्यानंतर म्हणून त्याला दुःख होऊ नये यासाठी माणसानं रडू नये, असं महाराज सांगतात. स्वशक्तीने क्रिया करावी प्रथम दिवशी श्राद्धे करावी असंस्कृतीची विधी बरवी तो ऐकावी अगत्य रूप. असं म्हणले, अशा पद्धतीने ते असणारा सर्व विधी करावा, श्राद्ध करावी. आणि ते आता श्राद्धाचं व्रत कसं आहे, कसं करावं भगवंत सांगतात. असंस्कृतीशी भूमीवरी पिंड द्यावा निर्धारी संस्कृतीशी कुश उपरी दशपिंड सरपारी पै द्यावे. जे ते दिला प्रथम पिंड तेची दिजे इतर पिंड ही सर्व करावी अखंड देहरूप पिंड होत असे. सुमरणे अथवा दुर्मरणे प्राणी मेल्या देहपिंडाने उत्पन्न होतो प्रथम पिंडाने शिरद्वितीयाने कर्णाक्षी नाशिक. आणि अशा पद्धतीने पिंड त्याला अर्पण करावा. त्या पिंडापासून त्याला शरीर प्राप्त होतं. शरीर अग्नीने जळलं जातं, पण आपण दिलेल्या पिंडापासून त्याचं एक एक अवयव तयार होतं. पहिल्या पिंडाने हात पाय शिर, दुसऱ्या पिंडानं दुसऱ्या दिवसाच्या पिंडानं कान नाक डोळा, अशा प्रकारचं दररोजच्या पिंडानं थोडे 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 अवयव त्याला तयार होतात. गळा तोंड आणि भुज वक्षस्थळ तृतीय पिंडज नाभी आणि गुद सहज होई उपजलिंगासी. आणि मग गळा तोंड हात असतील, पाय असतील, छाती असेल, ही सगळे अवयव हे दररोजच्या थोड्या थोड्या पिंडानं ते असणाऱ्या जीवाला तयार होतात. चतुर्थ पंचम पिंडे करुणी उरुजंगा सहावे दिनी आणि होती या दोन्ही सप्तमी हनी रुद्राधिक. अष्टम पिंडे देह संपूर्ण क्षुधा त्रशेचा नवम दिन 10व्या दिवशी क्षुधा गहन प्रेत प्राण पावत असे. बघा 8 दिवसापर्यंत, 8व्या दिवसाच्या पिंडापर्यंत तर सगळं शरीर तयार होतं. हात पाय नाक कान डोळे मांड्या सगळं सगळं तयार होतं. 9व्या दिवसाच्या पिंडानं त्याला क्षुधा आणि तृषेचा बाध होतो, म्हणजे तहान आणि भूक लागते 9व्या दिवसाच्या पिंडानं. आणि 10व्या दिवसाचं पिंड दिल्यानंतर अर्पण दिल्यानंतर त्या शरीरामध्ये प्राण तयार होतो. आणि प्राण तयार झाल्यानंतर मग माणसाला सगळंच लागतं.
भूक लागते, तहान लागते. मग क्षुधा आणि तृष्णेचा त्रास त्या जीवाला तिथून पुढं व्हायला सुरू होतो. एकादश द्वादशात भोजन करीत असे प्रेत यास्तव भुरी भोजन बहुत प्रेत प्रीत्यर्थ करावे. म्हणून 11व्या आणि 12व्या दिवसामध्ये ते प्रेत भोजन करतात. बघा कसं तयार होतंय ते. त्याला प्रत्येक अवयव तयार होतात आपल्या नवमिश्र श्राद्धानं. नवमिश्र श्राद्धानं तयार झालेला अवयव शरीर, त्याच्यामध्ये प्राण येतो आणि त्यालाही भूक लागते. मग त्याची भूक भागवण्यासाठी काय करायचं? आपण जेवण तर देऊ शकत नाही. मग इथं भुरीदेव सांगितले. भुरीदेव म्हणजे ब्राह्मण. इथं पृथ्वी तलावरती ब्राह्मणाला आपण भोजन दिलं की ती भोजन त्या प्रेताला, त्या निर्माण झालेल्या जीवाला प्राप्त होतं. म्हणून क्षुधा आणि तृष्णेचा त्रास त्याला पुन्हा बाधू शकत नाही. 10 दिवसामध्ये आला दर्श तरी श्राद्धांचा होय अपकर्ष. म्हणून 10 दशहात कर्मास अमावशेस पूर्ण होत. पित्याने दिनत्रया उपरी दर्श व्यतिपाता आला जरी 10 दशहात कर्म तरी अवसरी संपादावे. मग आता ही असणाऱ्या 10 दिवसामध्ये जर दर्श म्हणजे अमावस्या सांगितले आणि ही असणारे अमावस्या व्यतिपात, ही व्यतिपात पर्व आहे. ही प्रत्येक महिन्यामध्ये येणारे ही 5 पर्व असतात. मग त्याच्यामध्ये पहिला पर्व आहे वैधृती, दुसरा आहे व्यतिपात आहे, तिसरा अमावस्या आहे, द्वादशी आहे आणि पौर्णिमा आहे. हे असणारे पर्व काळ आहे. आणि ही येणारे पर्व काळ प्रत्येक महिन्यामध्ये येतात. आणि आल्यानंतर ना पुढं 2 इंदू आले असता पुन्हा शवत्व पावे तत्वता यास्तव अगत्य खगनाता प्रेतकृत्याचरावे. म्हणून ते असणाऱ्या 2 चंद्र म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र त्या ठिकाणी आकाशामध्ये दिसले तर ते निर्माण झालेला जीव त्याला पुन्हा प्रेतत्व निर्माण होतं. म्हणून प्रेताचे जी काही कार्य आहे ती कार्य व्यवस्थित करावे. त्या कार्यामध्ये काटकसरी किंवा हलगर्जीपणा त्या कार्यामध्ये करायचं नाही. जर आपण प्रेताचं कार्य परिपूर्ण केलं नाही तर पितृदोष पाठीमागं लागतो. मग नाही ती दुःख त्या घराण्याला भोगावी लागतात. म्हणून प्रेताचे कार्य जसं पुराणामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय ते विधियुक्त पार पाडावं असं भगवंत गरुडाला सांगतात. प्रेत कृत्यादी विरहित कर्म अन्य न करावे सर्व नियम हास्य लास्य गीत परम कौतुक संभ्रम वर्जावा. आणि या 10, 12, 13 दिवसामध्ये प्रेत कार्याव्यतिरिक्त बाकीचं दुसरं कर्म करायचं नाही. म्हणजे हास्य, विनोद, गायन, बाकीचे जे काय असणारे दैनंदिन किंवा मनोरंजनाचे काही कार्यक्रम आहेत ते आपण त्या 10-12 दिवसामध्ये करू नये असं महाराज सांगतात. प्रेत श्राद्धी जी वर्जती तुझ कथी तो सहज आशीर्वादाचे नसे काज द्विगुण वर्ष दर्भासती. स्वस्ती वाचन तथा प्रणव आग्नव कर्ण उच्चिष्ट सदैव श्राद्ध आणि वैश्वदेव आव्हानाभिनव साधी आणि स्वदा विकिर उन्मुख पितृश्र शब्द मात्र आणि दक्षिणा समग्र पक्वान्न सार वर्जावे. अन्ना भावी आमान्न द्यावे पक्वान्य पिंड करावे ब्राह्मण मात्रासी बरवे इतराशी वर्ज भक्त पिंड. आणि मग ते पिंड करावं लागतं. ते असणारं पिंड प्रत्येक ब्राह्मणाला अर्पण करावे. त्यांना ते पिंड दिल्यानंतर पुन्हा ते असणाऱ्या त्या प्रेताला सुख होतं असं महाराज सांगतात. धूपार्थ धूप सर्जरस सूत्रार्थ उर्णा विशेष प्रेत श्राद्धायशी अशेष करुणी स्नाना समगती. अशा प्रकारची प्रेताची श्राद्ध आहे. जसं नवमिश्र श्राद्ध सांगितली तशी प्रेताची श्राद्ध आहे. त्याची नावही सांगितली. आणि ती प्रेत श्राद्ध करावी. त्यानंतर प्रेत श्राद्ध करणाऱ्यानं घरी आल्यानंतर स्नान करावं. जळांजुळी उत्तर उत्तर वृत्तीने द्यावी निरंतर प्रेत तृप्त्यर्थ ऐसा आचार गोत्रजी समग्र आचरावा. मग ते असणाऱ्या प्रेत शुद्धीसाठी किंवा त्या प्रेताच्या सुखासाठी जी काय असणारी गोत्रज आहेत, घरामधले व्यक्ती आहेत, त्यांनी सगळे जी काय सांगितलेली विधी आहे ते विधी करावेत. त्यामुळे ते प्रेत शुद्धही होतं आणि त्याला सुखही होतं. सपिंडा जाती सह भोजन प्रेत तृप्त्यर्थ करावे आपण तेने घडे परम कल्याण गरुडा जाणनीचेशी. मृत प्राणोत्क्रमणापासून 10 दिवसाचा हा विधी आपण गरुडाशी श्री भगवान निरूपण करिता पैझाला. असं म्हणले. अशा पद्धतीने मग भगवान परमात्म्याने सांगितलं गरुडाला. मृत पावलेल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत विधी आपण ऐकला. तो भगवंताने गरुडाला सांगितलं की 10 दिवसाच्या कालावधीमध्ये काही काही करावं. अशा प्रकारची कथा प्रेतकल्पाची भगवंताने सांगितलं. ऐसा चार मनुष्याने करुणी पावी जे कल्याण ऐसे सांगे सूत पुराण विठ्ठल सुत माधव म्हणे. आणि असा आचार मनुष्यानं करावा. माहिती नसलं तर ऐकल्यानंतर पुन्हा करावं.
कारण असं आचरण केल्यानंतर ना कल्याण होतं, करणाऱ्याचंही होतं आणि जो मृत व्यक्ती झालेला आहे त्याचंही कल्याण होतं. म्हणून मानवानं हे सगळं करावं. स्वतः भगवंत गरुडाला सांगतात, इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे दशमदिन कृत्य कथन नाम तृतीयाध्याय गोळा श्री पुंडलिकार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ